हेमादास कौशिक, ऑर्थोपेडिक सर्जन, बोन केअर क्लिनिक, शिक्षागर नगर, पुणे। आज आपण गुडघेदुखी आणि पाठदुखीबद्दल काही थोडक्यात माहिती घेऊया। पाठदुखी किंवा कंबरदुखी साधारणतः ही फार कॉमन गोष्ट आहे। जर आपण हे मॉडेल बघितलं तर मानेचे मणके, पाठीचे आणि कमरेचे मणके, प्रत्येक दोन मणक्यामध्ये गादी असते। जेव्हा ही गादी पुढे मागे सरकायला लागते किंवा हाडांची झीज व्हायला लागते तर त्याच्या पाठीमागे जे शिरा असतं त्या शिरांवर दाब पडतो आणि त्या शिरांवर दाब पडल्याने त्याचं दुखणं खाली पायापर्यंत येतं। याला कॉमन भाषेत आपण सायटिका सुद्धा म्हणतो। समोरून वाकणे, वजन वस्तू उचलणे, काही बोजाचं काम करणे किंवा पाठीला काही झटका बसला असेल तर या गोष्टी साधारणतः कमी वयोगटातील लोकांना होतो। ज्यांचा शुगर आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा थायरॉइडचा त्रास आहे, अशा लोकांमध्ये जेव्हा हाडांची झीज व्हायला लागते तेव्हा हे सांधे जे आहेत ते घासायला लागतात, त्यामुळे पण हा त्रास होतो। साधारणतः याच्यासाठी जी ट्रीटमेंट असते, प्रथम आम्ही पेशंटचा एक्सरे किंवा MRI करून घेतो, त्यानंतर मग फिजिओथेरपी, कमरेचा पट्टा वगैरे लावायला सांगतो। औषध गोळ्यांनी जर ठीक होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग मणक्यामध्ये इंजेक्शन देणे किंवा दुर्बिणीद्वारे या गादीची शस्त्रक्रिया सुद्धा करता येते। दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया जी असते आजकाल फार सोपी झालेली आहे। त्यामध्ये फक्त पेशंटला 2 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज राहते। दुसरा जो एक कॉमन भाग असतो तो म्हणजे गुडघेदुखीचा। यामध्ये ही मांडीचं हाड आणि नडगीचं हाड या दोन हाडांच्या मधात असते गादी। या गादींची जेव्हा झीज व्हायला लागते, म्हणजे जिना चढउतर करताना जर दुखत असेल, खाली मांडीवर बसताना जर दुखत असेल तर निश्चितपणे गादी खराब झालेली असते। गुडघ्यातलं जे पाणी असतं त्याला सायनोव्हेल फ्लुइड म्हणतो, ते वयोमानानुसार त्याची घनता जी आहे ती कमी व्हायला लागते। त्यामुळे गुडघ्याचा जो गुडगुडीतपणा जो असतो सांध्याचा तो नाहीसा व्हायला लागतो। यामध्ये पण आम्ही गुडघ्याला पट्टा लावणे, सांधा गुळगुळीत करण्याची काही औषधं देतात। खूप वेळा आम्ही सांध्यामध्ये इंजेक्शन सुद्धा सोडतो, जे आर्टिफिशियल होण्याचे इंजेक्शन म्हणतात। आणि गुडघा फारच जास्त खराब जर झाला असेल तर त्याला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागते, त्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया असे म्हणतात। तर आधुनिक जगामध्ये या नवीन नवीन भरपूर काही गोष्टी होतात। तर मी सध्या हे सांगेन की समोरून वाकणे, वजन वस्तू उचलणे किंवा आपली जी जीवनशैली आहे त्यामध्ये सुधार करणे आणि सकस आहार घेणे या जर गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला गुडघेदुखी आणि पाठदुखी ही जी काही टाळता येऊ शकते। धन्यवाद।